चला शुभ संध्याकाळ सगळ्यांना. आपल्याला पुढे बघायचं आहे काय म्हणतोय लेखक. तर काही काळ या उद्योगात मी गुंतलो खरा, पण याहून जास्त आपल्याला संशोधन आणि अध्यापन आवडतं हे लवकरच माझ्या लक्षात आलं. वातावरणातल्या जनुक स्वयंचलित नाहीत. जनुक स्वयंचलित नाहीत. वातावरणातल्या कोणत्या तरी घटकानं चेतवलं तरच जनुकाचं कार्य सुरू होतं. हा मुद्दा इतरही काही शास्त्रज्ञांनी याआधी मांडला होता. पण मध्यवर्ती सूत्राच्या प्रभावाने भारलेल्या अग्रणी पेशीशास्त्रज्ञांनी या मुद्द्यांकडे चक्क दुर्लक्ष केलं होतं. जुन्याच कल्पनांना त्यांचा खरे खोटापणा न तपासताच कवटाळून बसलेले आहेत. आपण काय करतो, ज्या आधीच्या कल्पना आहेत, जे काही आधीची मत आहेत त्यालाच कवटाळून बसतो. पडताळत नाही. पडताळण्याची गरज आहे. आणि आता जेव्हा ऊर्जा जास्त येते त्यामुळे आपल्याला खऱ्या खोट्या गोष्टी कळू लागल्या आहेत आणि पूर्व पारंपारपणे जे काही गोष्टी आहेत त्याला तडे जाऊ लागलेले आहेत. तर हे कसं असतं की जे चालत आले तीच मान्यता, जी चालत आली तीच मान्यता. आणि याला महत्वाचं मी तुम्हाला रहस्यवेधन सांगितलेलं आहे की कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस जर आपण समजून घेतला म्हणजे सामूहिक चेतना, तर सामूहिक चेतना जर एकदा आपल्याला समजली तर कसं कार्य होतं ते कळतं. उदाहरणार्थ एक देऊळ आपण घेऊयात. एक देऊळ किंवा एखादं स्थान घेऊयात की आपल्याला असं वाटतं की ते जागृत आहे. मग दोन चार लोकांना जर त्याच्या हे आला अनुभव आला त्या स्थानाला जाऊन, तर बरेच जण जातात. आणि मग जेव्हा मग चर्चिले जातं की हे स्थान चांगलं आहे, इथे चांगला अनुभव येतो, मग सामूहिक चेतना पेरली जाते. मग सामूहिक चेतना पेरल्यामुळं काय होतं की त्या जागेवर गेला की अनुभव येणारच. उदाहरणार्थ मी तुम्हाला ह्याचंही सांगितलं, डायबिटीसचं पण सांगितलं की हे खाल्लं की डायबिटीस होतं, हे खाल्लं की साखर वाढते, साखर वाढली की हे होतं. हे सगळे सामूहिक चेतना पेरल्या जातात. फार कशाला लांब जायचं, आपलं कोरोनाचं उदाहरण घेऊ. कोरोनामध्ये जे काही आलं, भीतीने लोक गार झाले. सामूहिक चेतनाच पेरली गेली की असं होतं. खरं जर बघितलं ते जे मास्कचं जर बघितलं तर जे मास्क लावतात त्यांचं श्वसन कमी होतं, ऑक्सिजन कमी होतं आणि उलटा परिणाम होतो फुफ्फुसांवर. पण मास्क लावायचा, मास्क लावायचा, मास्कनी काय प्रोटेक्शन इतकं होत नाही. तरी सुद्धा ती समज पेरली गेली. तेच आपलं ह्याचं हात धुण्याचं काय म्हणायचं त्याला, सॅनिटायझर, त्याचं सुद्धा तसंच पेरलं गेलं. आणि आता काही जण म्हणतात की सॅनिटायझरनी आपल्या हातात जे प्रोटेक्टिव्ह जीवाणू असतात, जे आपल्याला मूलभूत प्रोटेक्शन देतात, तेच मारले जातात. मी कधीही फारसं सॅनिटायझर वापरलं नाही. मला फारच नव्हतं त्या सॅनिटायझरलाही नाही, मास्कला. मी जरा रेकॉर्डिंग बंद करते. अजूनही सोल फॅमिली ग्रुप मेंबर्स अनुभवकथन व्यवस्थित करत नाहीयेत. एक साधी गोष्ट सांगितली आहे की सोल ग्रुप मेंबरनी फॉर्मॅटमध्ये अनुभवकथन करावं, विहंगम कार्यक्रम ग्रुपवर पोस्ट करावं आणि आपल्या सोल ग्रुपवर पोस्ट करावं. मेंटॉरचं नाव लिहावं, मेंटॉरचे धन्यवाद द्यावे. मेंटॉर काही करतोय की नाही आपल्यासाठी, आणि मोठं असेल तर आपल्याला कोणी जोडलं विहंगमला ते घालावं. आणि हे जे चालू आहे उपक्रम हा सगळा याच्यातच, या पुस्तकात तेच आहे सगळं. आपण जे करतोय पेशी तेच करतात ना, संघटित होऊन ग्रुपमधनं. कोणी घशाचं काम करतात, कोणी रक्ताचं काम करतात, कोणी हाडांसाठी काम करतं, कोणी मेंदूसाठी करतं, कोणी लिव्हरसाठी करतं, कोणी हृदयासाठी करतं. ऍक्च्युली पेशी त्यांच्या रचना सगळ्या सेम, फक्त कार्य वेगळी वेगळी. गटाने हेच तर आहे सगळं. आपण आपण जर ते व्यवस्थित केलं तर अमेझिंग रिझल्ट येणार आहेत. तर हे व्यवस्थित आपल्याला करायला हवं, तर म्हणजे आयुष्याचं पोत चांगला सुधारू शकेल.
जनुकांद्वारे नियंत्रित होत असलेली, म्हणजे आपण हे काय करतोय ना सोल ग्रुप मधनं, तेच आपल्या पेशी शिकणार आहेत. पेशी आपल्यापासूनच शिकतात. सभोवतालचं वातावरण पेशींचं आपल्या स्वभावावरनं, आपल्या विचारांवरनं पेशींच्या सभोवतालचं वातावरण तयार होतं. आणि पेशींच्या सभोवतालचं जे वातावरण आहे त्यावरच पेशींचं आरोग्य, म्हणजे आपलं आरोग्य, आपल्या जीवनाचा पोत, आपली समृद्धी, हे सगळं अवलंबून असतं. हे रिसर्च आहे या ऑथरचा. जनुकांद्वारे नियंत्रित होत असलेले हार्मोन्स आणि इतर रसायन आपल्या शरीराचं आणि मनाचं नियंत्रण करत नाहीत, तर आपल्या धारणाच ते काम करतात. आता सारांश लेखन जे लिहायला सांगितलं होतं ते काय होतं? आपल्याला काय वाक्य घेऊन जायचं, लिहिताना तुम्ही लिहा बरं का, नुसतं ऐकू नका. सारांश लेखन म्हणजे आपल्याला एक एक वाक्य डोक्यात जे टाकायचे त्याला सारांश लेखन आपण म्हणतो. आपण उहापोहनही घेत मंगलदेन मॅडमनी काय घेतलं आणि या पुस्तकात काय लिहिलंय, मुद्दे काय मांडले, काय पॉइंट्स कव्हर केले, काय काय कव्हर केलं, हे नाही सारांश लेखन. सारांश लेखन मी मंगल मॅडमचा कार्यक्रम ऐकताना एका दिवसात एक वाक्य जरी घेतलं ना, माझ्या मनात घोळत राहील. जसं मंत्र आपण जसं केलं श्रावण भाद्रपद मंत्र, बस तोच म्हणत राहायचं, तोच म्हणत राहायचं. मग आता समजा हे वाक्य की सर्व शरीर, आता हे वाक्य असंच असं लिहिलं पाहिजे का? ते सारांश लेखन आपल्या स्वतःच्या शब्दात तरी सुट्ट सरळ समजेल असं करायला पाहिजे की नाही? का हेच लिहून काढायचं? जनुकांद्वारे नियंत्रित होत असलेली हार्मोन्स आणि इतर रसायन आपल्या शरीराचं आणि मनाचं नियंत्रण करत नाही. म्हणजे आपण हार्मोन 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 म्हणतो. मला मेनोपॉज सुरू झाला, माझे हार्मोनल प्रॉब्लेम सुरू झाले, माझा मेनोपॉज येणं, माझा गर्भाशयाचा प्रॉब्लेम सुरू झाला, माझा मेनोपॉज येणं, त्यामुळे मला असं होतं, तसं होतं, तसं होतं. या आपल्या समजुती, या आपल्या सगळ्या विश्वास, बिलीफ, थेरपी आजूबाजूच्या, 40व्या लागलं की मेनोपॉज, 38वं लागलं की मेनोपॉज, आता काय 30वं 35वं लागलं की मेनोपॉज, पूर्वी 50 पर्यंत मेनोपॉज, 40 45 मेनोपॉज. पायी जात आली की माझं हार्मोन संतुलन होणार, माझ्या शरीरात गाठी होणार, मला हे दुखणार, ते होणार, अमकं होणार, टमकं होणार. या सगळ्या कानांवर पडलेल्या आपल्या आईकडनं, वडिलांकडनं, नातेवाईकांकडनं, मित्रमैत्रिणींकडनं, सगळ्यांकडनं, समाजाच्या धारणेनी, वाचनानी, न्यूजपेपरमध्ये, टीव्ही मध्ये, जाहिरातीमध्ये सगळं कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस हा तयार करून ठेवतो आपण. ते ते जाहिरातीवाले ते सगळे तयार करून ठेवतात. मासिकात येतं, वर्तमानपत्रात येतं. आणि आता मग हे सगळं सामूहिक चेतना पेरली की आपल्याला शरीरात असू देत, नसू देत, पेशी काय, डीएनए काय, हाडं काही, रक्त काय, हार्मोन्स त्या स्थितीला असू देत नाही तर नसू देत, सामूहिक चेतना झाली, इफेक्ट येणारच. आकाशात नाही येणार. कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस चेतनेमधनं सामूहिक त्या आकाशिक रेकॉर्ड मधनं घुसणार आपल्यात. आलं लक्षात कसं आपलं आयुष्य बनतं ते? हे असं मग हिरिडिटरी म्हणतो आपण, मी सुद्धा म्हणते ना. मग हे झालं. ऑथर काय म्हटलंय आता इथे, लेटेस्ट ऑथरचं संशोधन काय आहे की हार्मोन्स काही ठरवत नाहीत, केमिकल्स रसायन काही ठरवत नाहीत, जनुकांद्वारे नियंत्रित होत नाही शरीराचं मनाचं पण कार्य, तर आपल्या धारणा ते काम करतात. म्हणूनच आता धारणाच बदलायच्या. तिकडं काय आहे, हे प्रिन्सिपल आहे ना, की बाबा असं झालं की हार्मोनल असंतुलन होतं, तसं झालं की हे होतं. डॉक्टर तर मुद्दाम पेरतात आपल्या मनावर, अहो हे झालंय, आता हे काही औषधाने नाही होणार, ऑपरेशन करावं लागेल. पेरला इथे, धारणा झाली तयार. म्हणून आता डॉक्टरांचा कार्यक्रम आपण घेणार आहे. त्याला ॲलोपॅथिक डॉक्टर डुंकून बघत नाहीत आपल्याकडे, होमिओपॅथिक आयुर्वेदिक बघतात. तर हे करतायत आता, दीपाली मॅडम ऑर्गनाईज करतायत डॉक्टरांसाठी. तुमच्या आजूबाजूच्या आयुर्वेदिक, होमिओपॅथिक डॉक्टरांचा संग्रह जरूर करा. त्यांच्यापर्यंत आपण एक ऑनलाईन कार्यक्रम घेणार आहोत.
तर धारणाच ते काम करतात, धारणा. मग आता आपण काय करतोय, आपला ग्रुप, आपल्याला काय हवंय, ती धारणा आपण तयार करतोय. सगळ्या सोल ग्रुपसाठी आपण धारणा तयार करतोय. विहंगम कार्यक्रम ग्रुपसाठी आपण धारणा तयार करतोय. काय धारणा तयार करतो? काही कुठं तुमचं अडकले, पैसे अडकलेत, हे होत नाही माझं काम, ते होत नाही, मला लोन मिळत नाही, माझे पैसे अडकलेत, माझ्या भावाचं बोलत नाही, हे बोलत नाही, ते बोलत नाही, अमकं चाललंय टमकं चाललंय. सगळ्या ह्यांना आपण फोडून काढतोय. काय फोडून काढतोय? सगळं आपण सामूहिक चेतना पेरून आपण धारणाच बदलतोय. आपण धारणाच आपल्याला हव्या त्या करतोय. मग संकल्प पेरणी म्हणजे काय? संकल्प पेरणी म्हणजे या धारणाच आपण लिहून ठेवतोय. माझं हे काम झालेलं आहे, माझं लोन सँक्शन झालेलं आहे, माझं हे झालंय ते झाले, धारणा. डोक्यात काही घालत नाही, आपल्या पैशाची कुवत किती, आपली ॲबिलिटी किती, डोकं चालवायचं नाही. तर ह्या सगळ्या लेटेस्ट सिद्धांतावरच आपण काम करत आहोत. बघा, हार्मोन्स नाही, रसायने नाही, शरीर नाही, मन नाही, कोणी नाही, आपल्या धारणाच ते काम करतात. आपल्या वैचारिक धारणांचं आपल्या शरीर मनावर आणि त्यामुळेच आपल्या आयुष्यावर पूर्ण नियंत्रण असतं. तर मी काय लिहिल सारांश वाक्य याच्यातनं? मी म्हणेल, आपल्या धारणाच सगळ्यात श्रेष्ठ. हार्मोनपेक्षा मनाच्या, शरीराच्या नियंत्रणला सगळ्यात जास्त आपल्या धारणा. आपल्या धारणांचंच पूर्ण आयुष्यावर नियंत्रण असतं. हे झालं सारांश वाक्य. आणि मग धारणा, धारणांचा पॉइंट कव्हर झाला, किंवा मग असं झालं. हे आपला उद्देश तो नाही. आपला उद्देश, मला काय वाक्य डोक्यात माझ्या मंत्रासारखी सुलक्षणा मॅडमनी अतिशय सुंदर लिहिले मी ते हे सारांश लेखन. पण त्यांनी उशिरा पाठवलं, त्यामुळे त्यांचं कन्सिडर नाही केलं. तर बघा, त्यांचं वाचायचंय सगळ्यांनी सारांश लेखन. पहिल्या प्रकरणात पेशी कशा चतुर असतात आणि त्या आपल्या शरीर मनाचं ज्ञान आपल्याला कसं देऊ शकतात हे मी सांगितलं आहे. बघा, पेशी कशा चतुर असतात, आपल्या शरीर मनाचं ज्ञान आपल्याला पेशीच देतात, हे मी सांगितलं आहे. दुसऱ्या प्रकरणात जनुक सजीवतेचं नियंत्रण करत नाहीत. जनुक नाही, डीएनए नाही, काय नाही, काय नाही. फक्त तुम्ही पेशींना काय ट्रेन केले, तुम्ही जडणघडण तुमच्या स्वभावाची पेशी ऍब्सॉर्ब करतात. जसं लहान मूल आई वडिलांचा स्वभाव नक्कल करतं, तसं पेशी आपला स्वभाव, आपला ऍटिट्यूड, आपलं परसेप्शन एखाद्या गोष्टीवर, आपण कसा विचार करतो, आपला दृष्टिकोन काय आहे, हे सगळं पेशी ऍब्सॉर्ब करतात. सभोवतालचं वातावरण तयार करतात आणि सभोवतालच्या वातावरणानुसार सगळं तयार होतं. म्हणून जीव जगणारे का नाही, मरणारे ते पण हेच ठरवतं. म्हणून जे पॉझिटिव्ह आहेत, ज्यांची विल खूप जास्त आहे ना, त्यांचं आयुष्य खूप चांगलं आहे. आणि माझे वडील याला उत्तम उदाहरण आहे, सांगते मी. माझे वडील पॉझिटिव्ह म्हणजे पॉझिटिव्ह, काही खातील, काही पितील, कसलंही मनात आणत नाहीत. आणि टच वूड, कधीही त्यांना दवाखान्यात फारसं जावं लागलं नाही. आजवर वय वर्ष 94-95, बघा. हार्डली 1-2 वेळा, ते तर काय. आणि डायबिटीस 60-62 सालीच झालाय. पण कधी डायबिटीस माझं होईल आणि माझी साखर वाढेल आणि मला हे नको, असं कधीच त्यांनी केलेलं नाही. हे उत्तम उदाहरण आहे. म्हणजे हे खूप निरीक्षण मी करते लहानपणापासून, आणि मला रहस्य कळलेलं आहे. मनात आणलं की शुगर वाढणारच, मनात आणलं की त्रास होणारच. म्हणून खायचं नाहीये, लक्षात घ्या. नाही तर मॅडम असं म्हणतात, आणि मी खाल्लं 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 700 शुगर झाली, मॅडमनीच सांगितलं. असं नाहीये. त्याला आपली जडणघडण तशी आहे का? पेशी सभोवतालचं वातावरण आपण तसं केलंय का? आता जर सुरुवात केली आपण आपली ही चेतना बदलायला, तर त्या पेशींभोवतीचं वातावरण बदलायला काही जावं लागेल की नाही? नाही तर मग लगेच ऐकलं सुरू केलं, तसं नाही. समूळ उच्चाटन केलं पाहिजे या आपल्या स्वभावाचं.
आपल्या ऍटिट्यूडचं. म्हणजे जे लोक हे कॉन्शियसली केलंय ना, त्यांनी गोळ्या सुद्धा सोडल्यात. आणि म्हणूनच बघा, मेडिटेशन तुम्ही करा आणि गोळ्या सोडून द्या. तुम्ही मनाचा निश्चय, आपल्या लावणी मॅडमनी सांगितलं, मी ठरवलं, मी सगळ्या गोळ्या बंद केल्या, असं त्यांनी सांगितलं. आणि घेत नाहीच सांगितलं त्यांनी. म्हणजे पत्रीजींनी हे करायलाच लावलं बऱ्याच लोकांना. पण तेवढा दृढ निश्चय आणि तेवढी निगेटिव्हिटी कधी आली नाही पाहिजे, आता मी नाही गोळी घेत, माझं हे होईल ते होईल. आपल्यामध्ये पण बऱ्याच जणांनी गोळ्या सोडल्यात. तारा मॅडमचं आहे बघा उदाहरण. तर पण काही वेळाने वाढलंय, काही वेळानंतर वाढलं, कारण आपलं अपडाऊन अपडाऊन असतं ना. परत काही झालं की आपण निगेटिव्हिटीत जातो. कॉन्स्टंट जर ठेवलं तर कॉन्स्टंट विदाउट गोळ्यांशिवाय राहता येईल. शेवटी आपल्याला काय हवे तिथे आपण फोकस लावला पाहिजे. मग हे मी काय म्हणते, हळूहळू हळूहळू आपण करायला काय हरकत आहे का? हळूहळू हळू हे सगळं लेटेस्ट रिसर्च करून, ट्रायल एरर करत जडणघडण आपली बदलली की मग पेशींचं वातावरण बदलणार आहे. आणि म्हणून तर 1000 वर्ष राहणार आहे ना. आता फिफ्थ डायमेन्शन मध्ये आपलं वय 1000 वर्ष होणार आहे, काही नाही होणार आपल्याला. ना रोग ना काय, आयुष्य पण का होणार आहे सांगा? कारण हे रहस्य भेद होत चाललेत ना. आणि ऊर्जा पण साथ देणारी आहे ना. तथास्तु 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 म्हणणारी ऊर्जा आहे. म्हणून हे सगळं असं होणार आहे. कारण आता सत्ययुग सुवर्णयुग, त्या ऊर्जेची इच्छा सगळ्यात महत्वाचं, त्या ब्रह्मांडीय ऊर्जेची इच्छा. म्हणून आता हे सगळं येत चाललंय, संशोधन बाहेर येत चाललंय. कलियुगाच्या वेळेला सगळा अत्याचारच व्हायचा होता ना. रोगराईचा सुद्धा, माणसांच्या मनोवृत्तीचा सुद्धा, सगळ्या दुष्ट प्रवृत्तींचा सुद्धा, हाणामाऱ्यांचा, नातेवाईकांचा, घरात सुद्धा 4 माणसं एकत्र राहू शकत नाहीत. या कलियुगामुळे झालं. आपण काही आपल्याला दोष देऊन तसा उपयोग नाहीये बघा. ही सगळी नियती नियती हीच, प्रकृती प्रकृती हीच. त्यामुळं या सगळ्या इच्छांबरोबर आपण नव्या 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 युगाला लवकर अडॉप्ट केलं की आपण पुढं पुढं पुढं. हे महत्वाचं. जनुकीय आराखड्यात काही बदल न करता सभोवतीचं वातावरण पेशींच्या कार्यावर कसा प्रभाव टाकतं याची गुपिते मी उलगडून दाखवली आहेत. जनुकीय आराखड्यात काही बदल न करता सभोवतीचं वातावरण पेशींच्या कार्यावर कसा प्रभाव टाकतं याची गुपितं मी उलगडून दाखवली आहेत. कॅन्सर कॅन्सर आणि स्क्रिझोफ्रेनिया यासारख्या रोगांचं स्वरूप कसं गुंतागुंतीचं असतं हे या नव्या शाखेच्या अभ्यासातून समजून येतं. तिसरं प्रकरण हे पेशीपटल म्हणजे पेशींच्या त्वचेबद्दल आहे. म्हणजे पेशींभोवतीचं वातावरण. तर आता पेशीभोवतीचं वातावरण काही कचरा होता किंवा काही एवढं महत्वाचं नव्हतं, आता असा पर्यंतचा समज. पण ह्यांनी सांगितलं की पेशींभोवतीचं वातावरणच मेंदू आहे. आपण बघा लहानपणी शिकलो की पेशींचा सेंटर, केंद्रक, त्या केंद्रकावर सगळं असतं. पण आता हा ऑथर म्हणतो पेशी पटल हाच पेशींचा मेंदू असतो. म्हणजे आवरण जे काही आहे त्वचेसारखं तोच मेंदू आहे, तोच सगळं सरळ ठरवतो. हे असं एक सत्य आहे जे मी कित्येक वर्षापूर्वीच ओळखलं आणि प्रसिद्ध केलं होतं. चौथ्या प्रकरणात मी क्वांटम फिजिक्स या विज्ञान शाखेतल्या विविध शोधांबद्दल लिहिलं आहे. रोगांना समजून घेण्यात व उपचार करण्यात या शोधांचा मोठा हातभार लागू शकतो. सकारात्मक हे विचार 5व्या प्रकरणात, म्हणजे मी थोडंसं वाचते कारण तेच सारांश आहेत बरं का. आपल्याला काही डिटेल शास्त्रीय बघायचं नाहीये. हे प्रकरण वाचते तेच सगळे सारांश आहेत. बघा 5व्या प्रकरणात मी या पुस्तकाचं नाव बायोलॉजी ऑफ बिलीफ असं का ठेवलं हे मी सांगितलं आहे. सकारात्मक विचार हे आपल्या जनुकांवर आणि वर्तवणुकीवर चांगला परिणाम करतात हे खरं आहे. मात्र त्यासाठी आपल्या सुप्त मनाच्या धारणाही सकारात्मक आणि सुसंवादी असणं आवश्यक आहे. नकारात्मक विचारही तेवढेच प्रभावशाली असतात.
या सकारात्मक आणि नकारात्मक धारणा आपल्या जैविक कार्यावर नियंत्रण ठेवतात. हे आपल्याला एकदा समजलं की मग आपण या ज्ञानाचा उपयोग निरोगी आणि आनंदी आयुष्य घडवण्यासाठी करू शकतो. 6व्या प्रकरणात पेशींना आणि प्राण्यांनाही वाढण्याची कशी आवश्यकता असते आणि भीतीची भावना या वाढीला कशी खुंटवते हे मी सांगितलंय. त्यांनी सांगितलं भीती हे सगळा सत्यानाश करतं. कशाचीही भीती असू देत, आपल्या शरीराचा सगळ्या पेशी पण भीतीतच राहतात, सुकुडतात, संकुचित होतात. त्यामुळे श्रिंक होत जातं शरीर हळूहळू हळू. हे 6व्या प्रकरणात त्यांनी सांगितलेलं आहे. 7वं प्रकरण हे सजग पालकत्वावर केंद्रित केलेलं आहे. आणि पालकच आपण सांगतो हो मुलांना, ए हात नको लावू भाजेल तुला. हे सुद्धा आपणच कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस त्यांच्यावर पेरतो. नाही तर चालणारे नाही का कोळशांवर पेटलेल्यांवर चालतात. मग ते कसं आपण दृश्य बघतो की अंगाऱ्यावर चालतात आणि आपण मात्र ए उदबत्ती हातात नको घेऊ भाजेल तुला, ए तू पडशील. हे महत्वाचं आहे पालकत्व. मी कित्येक पॅरेंट्स बघितले, जाऊ देत त्याला भाजू देत, त्याचं तो शिकवू देत, त्याचं त्यांनी लर्निंग मी सांगणार नाही. छोट्या छोट्या गोष्टी ना, अगदी डोक्याच्या नाही. आपल्या मुलांच्या धारणा घडवण्यात आपली पालक म्हणून किती महत्वाची भूमिका असते. आपण बघितले द सेलेस्टाईन प्रोफेसी. सगळं मुलांवर आपण लादतो आणि त्या पुस्तकात असं सांगितले, रिकॉल करा आपलं बालपण, रिकॉल करा आई वडिलांनी कसं वाढवलंय. म्हणजे 1 मिनिट माझं उदाहरण देते मी तुम्हाला रेकॉर्डिंग बंद करून. तर ठीक आहे. पहिल्या प्रकरणात पेशी कशा चतुर असतात आणि त्या आपल्या शरीर मनाचं ज्ञान आपल्याला कसं देऊ शकतात हे मी सांगितलं आहे. कसं देतात पेशी हे ज्ञान आपल्याला शरीराचं मनाचं? तर पेशींचं कार्य मी तुम्हाला सांगितलं ना, त्या पेशींचं जे काही काम असतं ना, आता हे अमृता मॅडम जास्त सांगू शकते. मेसेज पास ऑन पण करत असतात त्या एकमेकांना एकमेकांना एकमेकांना. आता आपलं जसं स्वभाव असतो, वातावरण असतं, तसं त्या एकमेकांना देतात. ए चल ग सहाय्य करू, ए चल ग ती छान आहे. मी तुम्हाला सांगितलंय ती छान आहे म्हणतो आपण, मग ती पेशी म्हणते तू छान आहे ग, धर मदत तुला, असं. आपण ती म्हणतो ती किती वाईट आहे, आपलं आपण पोटापणाप्रमाणे तिला नाही द्यायचं, अनुभव नाही सांगायचा. मग तिला कळलं तर मग जेलसी होईल, मग आपल्याला दृष्ट लागेल. मग ती पेशी पण म्हणते चल तुला नाही दृष्ट लागेल, मी नाही तुला देणार, जा. सेम आहे, सेम. लक्षात घ्या. म्हणजे आपण क्षणाक्षणाला जो विचार करतो ना, तो सगळा तिथे मुरतो तिथे. आणि म्हणून आत्ताचं लेटेस्ट सायन्स म्हणतो दुसऱ्यांना मदत करा तरच तुम्ही पुढे जाणार आहे. दुसऱ्यांना मदत करा म्हणजेच तुम्ही पुढे जाणार आहे. सगळीकडं हेच चाललेलं आहे. एकमेका सहाय्य करू अवघे दुरू सुपंत. कारण मी म्हणते युग बदललंय, सत्ययुग येतंय. एकमेकांना मदतच करायची, सुख शांती लाभायची आहे, रिलेशनशिप वाढवायच्यात, सुखात राहायचे, म्हणजे हे झालंच पाहिजे. आणि हे केलं तरच आपण वर 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 पुढं 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 जाणार आहे. म्हणून आता लॉक 1 मध्ये राणी पण सांगितलं 50% स्वतःला, 51% दुसऱ्यांना. मार्ग फिक्स करा म्हणजे तुमच्या हायर स्तरावर तुम्ही जाणार आहे. तुम्ही स्वतःसाठी जर मार्ग फिक्स केला तर तुम्ही त्या लोअर ह्याच्यात असणार आहे. प्रत्येक आयामात 7-7 लेयर्स आहेत. या गोष्टी सांगितल्या, प्रत्येक लेअरला 7-7 लेयर आहे. हे इथे पण ह्या पुस्तकावरनं हेच दिसतं. दुसऱ्यांसाठी करा, दुसऱ्यांसाठी म्हणजे पैसे पण करायला लागणार. चल चल चल, सारखा मेसेज जाणार आहे, सुदृढ जाणार आहे, सुदृढ जाणार आहे. सभोवतालचं वातावरण चांगलं होणार आहे आणि सुदृढ शरीर, निरोगी शरीर होणार आहे. कारण पेशी सुद्धा बदलतात, डीएनए सगळंच बदलतं, हाडं बदलतात, सगळं बदलतं, सगळं शरीर बदलतं. प्रत्येक दिवसाला काय काय बदलतं बघतोच आपण. पण हे का नाही होत? मग शुगर असलेल्या शुगरच्याच पेशी का सारख्या तयार होतात? मग इन्शुलिन का कमी पडतं? का तर आपली जडण घडण, आपली सामूहिक चेतना, मला डायबेटीस, मला डायबेटीस, गोळी घ्या, गोळी घ्या, गोळी घ्या. मग येणाऱ्या पेशी पण त्याच, मग लिव्हर पण तेच. इन्शुलिन कमी 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 कमीच, उलट त्या गोळ्यांनी आणखीन कमी होत जात.
रसे आपण किती आपण अडकून किती आपण सगळं करतो, मग हळूहळू बदलायचं ना. मग रोज गोळी घ्यायची, पण गोळी घेताना म्हणायचं माझा गोळीचा डोस कमी झाला, चला आता माझ्या पेशी छान झाल्या, आता माझ्या पेशी झाल्या, आता तुझी गरज कमी लागणार आहे, धन्यवाद, गोळीला पण धन्यवाद म्हणायचं आणि करून बघायचं. हे आपल्याला एपिजेनेटिक्स नवीन हे अध्यात्मातलंच लोक, याच्यावर सुद्धा मेडिटेशन आपण करतच आहोत. आपले मेडिटेशन जर बघितले तर ही सर्व तंत्र वापरलेलीच आहेत. मग तो डीएनए काय, लेअर काय, प्राणमय ऊर्जा काय, पंचकोश काय, सगळं हे तंत्र वापरून आपलं सगळं मेडिटेशनही चाललेलं आहे. आणि म्हणूनच त्याला माइंडफुल मेडिटेशन असं धारणा, माइंडफुल म्हणजे त्या धारणाच धरतोय आपण मेडिटेशन मध्ये. माहिती, मेडिटेशनचे खूप प्रकार आहेत, मी घेईल एकदा मेडिटेशनचे प्रकार, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. तर एपिजेनेटिक्स या विज्ञान शाखेची ओळख हीच आहे. एपिजेनेटिक्स मध्ये हेच सगळं आहे आणि याच पेशींच्या सगळ्या शास्त्राचा वापर करून रोग क्युअर करतात. जनुकीय आराखड्यात काही बदल न करता सभोवतीचं वातावरण पेशींच्या कार्यावर कसा प्रभाव टाकतो याची मी उलगडून दाखवली आहे. हे झालं तिसरे प्रकरण. पाचवं प्रकरण, या ज्ञानाचा उपयोग निरोगी आणि सुंदर आयुष्य घडवण्यासाठी करू शकतो. सहाव्या प्रकरणात पेशींना आणि प्राण्यांनाही वाढवण्याची कशी आवश्यकता असते, भीतीची भावना या वाढीला कशी खुंटवते, हे मी सांगितलं आहे. म्हणजे आता आपला आपला मांजर आहे, आपला कुत्रा आहे, त्याला सुद्धा आपण तसंच वाढवतो ना. तसं न वाढवता आपण हे जे आता म्हणतोय ते ते प्राण्यांना पण केलं पाहिजे, वनस्पतींना सुद्धा केलं पाहिजे. सातवं प्रकरण हे सजग पालकत्वावर केंद्रित केलं आहे. आपल्या मुलांच्या धारणा घडवण्यात आपली पालक म्हणून किती महत्वाची. माझा मुलगा ना हे सगळं उधळून लावतो आणि मी, माझा मुलगा आहे ना, ह्याचे हे सगळं परफेक्ट डोक्यात बसले, माहिती का. तुमच्याही मुलांच्यात तसं असेल, एकदा तुम्ही मुलांचं काय काय बोलणं आठवून बघा, सगळी मुलं यात परफेक्ट निघणार आहेत. कारण माझा मुलगा हे म्हणतो, अगं चल तू हे काय बोलू नको, चल तू हे काय बोलू नको. म्हणजे तो आपल्या गोष्टींनाही करतो, ध्यानाला पण, याला त्याला पण. ह्या मुलांचं जे आहे ना, यंग यांचं, त्यांना बिलीफच काय करायचं नाहीये, त्यांना स्वतः जे हवे तेच बिलीफ. बघा तुमच्याही मुलांचं तसं असेल, आपल्या खूप पुढं आहे. आता बघा त्यांचं आयुष्य कसं घडवणार असतात याचं ज्ञान सजग पालक म्हणून आपल्याला असणंही गरजेचं आहे. तुम्ही सध्या पालकाच्या म्हणूनच मी म्हणते, अहो ध्यान काय करत बसायचं आपण, जसं गोळी खातो तशी ध्यानाची पण गोळी घेऊ ना. मी ध्यान केलं, सुंदर माझी चेतना सुंदर, माझी ऊर्जा सुंदर, म्हणून बघा ना. का नाही, इमॅजिनेशन इज एव्हरीथिंग. आणि हे सुद्धा खूप ऍडव्हान्स पुस्तकात लिहिलेलं आहे. म्हणून मोठी जी अगदी याला पोचली हायर चेतनेला, त्यांना ध्यानाची काही गरज नाही. हे सुद्धा वाचलंय आपण, लक्षात घ्या. म्हणून नाही गरज, कारण ऑलरेडी ते काय बिलीव्ह करतच नाही. त्यांचं त्यांचं चेतना एवढं आहे, त्यांच्या एवढ्या ऊर्जा आहेत की शब्दांना पण पॉवर येते ना, बोलेल ते खरं होतं ना. मग ते मनात म्हणतात काय आहे? ह्या सगळ्या गोष्टींचं रहस्य लक्षात घ्या. तुम्ही सध्या पालकाच्या भूमिकेत असलात किंवा नसलात तरी हे प्रकरण महत्वाचं आहे, सातवं. पण तुम्ही आणू नका हे पुस्तक, मी नाही रेकमेंड करत तुम्हाला, फक्त अमृता मॅडमना वाचा म्हटलंय. कारण ह्यात सगळं सायंटिफिक जास्त आहे आणि टेक्नॉलॉजिकल जास्त आहे. हे जे वाचतोय ना तेवढंच महत्वाचं आहे. मी सुद्धा अजून निम्मच वाचलंय. तर हे जास्त त्यांनी असे रिसर्च हे सगळे दाखले दिलेत. हे आमच्यासारख्यांना जास्त उपयोगी आहे. तुम्ही हे घेतलं तर तुम्ही बोर व्हाल. मी वाचणार आहे अजून अर्ध, मला काय वाटलं महत्वाचं परत मी सांगेलच. कारण तुम्ही बालक असताना घडलेल्या तुमच्या धारणांचा तुमच्या आयुष्यावर कसा परिणाम झाला हे यातून तुम्हाला कळेल. बघितलं, ते काय म्हणतात, तुम्ही पालकत्वात असाल नसाल, मुलं असू देत नसू देत, पण तुम्हाला हे प्रकरण महत्वाचंच आहे. का? तर तुम्ही बालक असताना घडलेल्या तुमच्या धारणांचा तुमच्या आयुष्यावर कसा परिणाम झाला आहे हे यातून तुम्हाला कळेल. आणि माझ्या आईने हे सगळं मला बाळकडू दिलंय बरं का. तुम्हाला सांगते, आईचा रोल खूप आहे माझा या या बाबतीत.
हे सगळं माझ्या आईला माहिती असायचं आणि माझ्यावर कोरलंय तिने मनामनावर. तर धारणांचा तुमच्या आयुष्यावर कसा परिणाम झाला आहे यातून तुम्हाला कळेल. या नव्या जीवशास्त्राचा अभ्यास करताना अध्यात्म आणि विज्ञान एकमेकात मिसळून टाकण्याला किती महत्व आहे हे मला समजून आल्याचं आणि त्यामुळे माझ्यामध्ये आमूलाग्र बदल घडून आल्याचं मी समारोपात सांगितलं आहे. औषधांची आणि जनुकीय अभियंत्यांची मदत मुळीच न घेता केवळ आपल्या सजग म्हणजे अवेअरनेस, केवळ आपल्या सजग जाणत्या मनाचा वापर करून एक निरोगी, आनंदी आणि प्रेमानं ओसंडून वाहणारं आयुष्य निर्माण करण्यासाठी तुम्ही तयार आहात का? यामध्ये तुम्हाला काहीही खरेदी करावं लागणार नाही, गुंतवावं लागणार नाही. आतापर्यंत विज्ञान आणि माध्यमांनी प्रचलित केलेले समज फक्त थोडा वेळ बाजूला ठेवावे लागतील आणि मग तुम्हाला या नव्या अग्रणी विज्ञान शाखेने देऊ केलेली उत्साहवर्धक नवी जागरूकता विचारात घेता येईल. तर आता पेट्री डिश मधून मिळालेले धडे चतुर्पेशी आणि चतुर विद्यार्थ्यांसाठी. तर हे सगळं आता त्यांचं आहे कॉलेजचं वगैरे. अभ्यासक्रमाची जी वाटाघाटी करावी लागते आणि शिकवण्याचा जो एक साचा पाळावा लागतो त्यापासून मी आता संपूर्णपणे मुक्त आहे. आणि हे विद्यार्थी जे काही शिकतील त्याला केवळ मी एकटा जबाबदार राहणार आहे. या विचाराने मी उत्तेजित झालो. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं आता ते जातात कॅरेबियन सीच्या बेटावर आणि मग काय मोठी युनिव्हर्सिटी नाही, मुलांमध्ये कॉम्पिटिशन्स नाही, आजूबाजूला प्रोफेसर नाही, यांचंच सगळं स्वायत्त, एक विषय शिकवायला तेच सगळे, म्हणून हे स्वावलंबी म्हणजे स्वतःच राबवू शकत होते. आणि तुम्हाला सांगू माझं हेच खूप मोठं काम झालेलं आहे शिक्षण क्षेत्रात. म्हणजे माझं स्पेशलायझेशन शिकवायचं कसं याच्यात मी आमूलाग्र प्रयोग केले. माझ्या विद्यार्थ्यांना शिकवताना वेगळ्या पद्धतीने डायनेमिक क्लासरूम माझी असायची. डायनेमिक सगळे तंत्र मी खोडून काढायची आहे. ब्लॅकबोर्ड रायटिंग, ब्लॅकबोर्डवर फिगर काढणं, हे काढणं, खूप एकदम वेगळ्या वेगळ्या टेक्निक्स मी शिकवायची की गेम्स माझ्या क्लासमध्ये व्हायच्या. इंजिनिअरिंगच्या क्लासमध्ये गेम्स गेम्स असायच्या. इकडे एक कॉलम, इकडे एक कॉलम, इकडे तू जा रे कोपऱ्यात, तू जा रे बाहेर, असं मी शिकवलंय माहिती का. एकदम आधुनिक. आणि यात मला इंटरनॅशनल ग्रेडिंग आहे मोठ्या युरोपियन नावाजलेल्या संस्थेकडनं आणि पूर्ण त्यांच्या ह्याच्याकडनं माझं प्राइज आहे माहिती. हेच माझं महत्वाचं काम आहे की जे फारशा माझ्या कॉलेजमधल्या लोकांना सुद्धा फारसं माहिती नाहीये. कारण त्यांच्या सगळ्या पलीकडेच होय, जाणीवेच्या समजुतीच्या पलीकडे. हे मी सगळं इंटरनॅशनल लेवलला केलं आणि इंडियातल्या कितीतरी 90 इन्स्टिट्यूट वेल नोन सरकारी म्हणजे वेगळ्या वेगळ्या स्टेट मधल्या त्यांच्या सगळ्या टीचर्स मध्ये मी पहिल्या टॉप 5 मध्ये आहे, जे मला ते मेडल मिळालं ते. तर हे खूप माझं महत्वाचं काम आहे. शिकवायचं वेगळ्याच हे नाही, कुठंतरी चिठ्ठ्या करायच्या. मी काय काय क्लासमध्ये घेऊन जायची माहितीये का. मी गेम्स घ्यायची. चला आता हे शोधा मटेरियल, समजा तुम्ही समजू शकाल अल्युमिनियमने काय बनतं, कॅन्थोलने काय बनतं. मी म्हणायची जा लॅबमध्ये घेऊन या. ग्रुप्स करायची, कॉम्पिटिशन, ट्रेजर हंट. जा मग माझ्या क्लासमध्ये मुलं बाहेर शोधून आणतात आणि खूप 100%च्या पलीकडे रिझल्ट तर कधी सुटलाच नाही माझा. कुठलाही क्लास असू दे 100% रिझल्ट, तोही क्वांटिटी नाही क्वालिटी आणि क्वांटिटी डिस्टिंक्शन मध्ये ऑलमोस्ट सगळे किंवा फर्स्ट क्लास मध्ये ऑलमोस्ट सगळे. म्हणजे हे तर टेक्निक रिझल्टला वापरायची, पण माझं शिकवण्याचं सुद्धा वेगळे प्रयोग झालेत. खूप महत्वाचं काम झालं. तेच ह्या इथे ऑथरला स्वायत्ता मिळाल्यामुळे त्याचे हे संशोधन तयार झाले, त्याला ऑब्झर्व करता आलं, त्याचे वेगळे विश्लेषण झाले. हे सगळं असं ऑथरनी सांगितले. पेशी जणू सूक्ष्म मानव. रुपाली मॅडम म्हणतात वी आर प्राऊड. नाही इथे मला काही राबवता येत नाही ना. इथे काही आपलं म्हणजे इव्हन ऑनलाईन सुद्धा मी गेम खेळू शकत नाही ना. मी ऑनलाईन सुद्धा सेशन जे घेतले ना कोरोना असताना त्याच्यामध्ये सुद्धा गेम बेस्ड घेतले मी.
त्याच्यामध्ये सुद्धा ऑनलाईन गेम्स घेऊन मी शिकवले. ऑनलाईन सुद्धा खूप वेगळी वेगळी तंत्र काढली. जसं की पिक्चर काढायचे, ड्रॉइंग काढायचे. आता तुम्हाला माझं आजचं सेशन मी थोडंसं सारांश लेखन शिकवलं, एक वाक्य पुन्हा. मग त्याच्यामध्ये मी मुलांना म्हणायची की तुम्ही मला डायग्रॅम काढायच्या. मग कोणी पानं काढायची, कोणी वडाचं झाड काढायचं, एक पॉइंट एक सारांश लेखन म्हणजे एक एक पान. मग कोणी फुलं काढायची, मग फुलांच्या पाकळ्या. कलर पेन ठेवायला सांगायची मी ऑनलाईन सेशनला सुद्धा. कारण ऑनलाईनला काय मुलं लावायची आणि झोपायची बाकीच्या लेक्चर्सला. माझ्या याला असलं काही नाही. ते कलर पेन्सिल घेऊन बसा, मग फुलं काढा, मग फुलांच्या पाकळ्या काढा, मग एक एक सारांश लेखन. आता तुम्हाला समजेल म्हणून सांगते, एक एक सारांश लेखन. मग पाकळी काढा, मग कुठलं तरी डिझाईन काढा, मग किडे काढा, एक किडा हा तो किडा, असं त्यांना काढायला लावायचे. किंवा गोळे काढा, चौकोन काढा, त्रिकोण काढा, आणि कलरनी काढायचं. आणि माझं सेशन झालं की माझा व्हॉट्सअप ग्रुप असायचा, त्याच्यावर ते फोटो सगळ्यांनी पोस्ट टाकायचे. एकदा मी प्रिन्सिपलला दाखवले, ते असंच बघत बसले, बाप रे, एवढं लेक्चरला बघा, लेक्चरचं आउटपुट बघा. मुलांच्या डोक्यात राहायचं ना. काही वेळेला मुलांना 10 मिनिटं शेवटी द्यायचे, काढा आता डायग्राम काढा आजच्या सेशनची. आणि ह्याच्यातनं काय व्हायचं, सगळं लक्षात राहायचं, एकमेकांचे फोटो ग्रुपवर पडायचे, ते कम्पेअर करायचे. आणि पिक्टोरियल मेंदू लक्षात ठेवतो ना, म्हणजे टेक्नॉलॉजी सगळं अडॉप्ट केलेली, कुठला ब्रेन कसा वर्क होतो, पिक्चर ब्रेन लक्षात राहतो. आणि हे मी घेतलेच सेशन आपल्या ब्रेन डेव्हलपमेंटमध्ये. काही पॅरेंट्सनी त्यांच्या कॉलेजमधल्या मुलांना वापरला, रे मॅडम हे असं सांगतात करून बघ. एक दोन मुलांनी ते करून बघितलं, छान लक्षात राहतं. हाई रिपोर्ट दिला 12वीच्या 11वीच्या. पण आता तो प्रोग्राम आपण परत घेतलाच नाही. किती करायचं आणि काय काय करायचं. खूप शाळेतल्या मुलांसाठी, टीचर्ससाठी हे करतात बरेचसे लोक, पण कॉलेजला कोणी असलं शिकवत नाही. मी हे सगळं कॉलेजला केलंय. मुलं ऐकत नाहीत. मोठी मुलं कुठे ऐकतात, पण ते माझ्या आईला बरोबर मी टूल्स वापरलेत, कसं ऐकतील ते. ते सगळं छान आहे. ऑनलाईन मध्ये मी तुम्हाला हे काहीच वापरत नाही. कारण आपण म्हणजे एक वन टू वन आपण घेतो ना सेशन, फार सारांश लिखाणातच तुम्ही गार होता. त्यामुळं हे काहीच नाहीये. पण ते मी ऑनलाईन मध्ये. आणि मग ऑनलाईन ज्या वेळेला इंडियाचा पहिला कोरोनामुळे टीचर्सला शिकवायचं, ऑनलाईन कसं शिकवायचं काय, माझं हे सगळं बघून मी इंटरनॅशनल टीमला सिलेक्ट झाले. पूर्ण इंटरनॅशनल टीम मध्ये मी प्लॅनिंग डेव्हलपमेंट कमिटीत होते. ऑनलाईन कसं टीचर्सला इंजिनिअरिंग कॉलेजच्या घेतलं पाहिजे, त्याचे 2 सेशन्स मी घेतले आणि उत्तम चालले ते. म्हणजे हे सुद्धा मी सगळ्या टीचर्सला ट्रेन केले ऑल ओव्हर इंडिया, की ऑनलाईन टेक्नॉलॉजी कशी तुम्ही हे माझे सगळं स्पेशलायझेशन आहे. पेशी जणू सूक्ष्म मानव. आता लक्षात येते, हा अभ्यासक्रम शिकवणे हा माझा प्राध्यापिक पेशातील सर्वोच्च आनंदाचा आणि बौद्धिक दृष्ट्या आव्हानात्मक असा अतिशय संसर्गीय काळ ठरला. बरं जाऊ दे, हे सगळं कॉलेजच आहे. मी सांगितलं सगळं हे त्यांना करायला मिळालं ऑथरला. त्यामुळे हे सगळं आपल्यापर्यंत रिसर्च येऊ शकला. कारण साचेबंद नाही, रिस्ट्रिक्शन्स नाही शिकवण्याचं, तेच नाही. मग त्यांनी विद्यार्थ्यांनाही असंच मी काय सांगितलं ना, त्यांनी ते पेशींबद्दल सुद्धा कसं लक्षात ठेवायचं ते सांगितलं. त्यामुळे ते सगळे स्टुडंट्स लगेच लक्षात ठेवू लागले. म्हणजे दृढ पद्धतीने पेशींचा जो सिक्वेन्स होता शिकायचा, आधी हे शिकायचं ते शिकायचं, त्याला सगळा फाटा त्यांनी दिला. आणि त्यांचे मोठे मोठे सांसारिक स्टुडंट सुद्धा पास झाले. असं हे उपयोग झाला त्यांना. आणि बघा, पेशींना पिढीजात बुद्धिमत्ता असते हे पण कळून येते. या बुद्धिमत्तेमुळेच पेशी उत्क्रांत होऊ शकतात. पेशी इतक्या चतुर चलाक असतात, यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीही नाही. या पृथ्वीवर सजीवांची उत्पत्ती झाली तीच मुळी एकपेशीय सजीवांच्या रूपात. म्हणजे एका पेशीपासून सगळं घडत गेलं ना, उत्क्रांती. म्हणजे पेशीला सगळं बुद्धिमत्ता ऑलरेडी आहे. म्हणूनच ही बुद्धिमत्ता आपल्याला सगळं घडवते, पेशीची बुद्धिमत्ता. एखाद्या सजीवाला अवतीभोवतीच्या वातावरणाचा अंदाज जितका जास्त आणि अचूक येतो, तितका तो जिवंत राहण्याची शक्यता वाटते. आता बघा, हे जिवंत राहू कोण शकतं, आयुष्य केव्हा जास्त राहणार आहे आपलं, याचं रहस्य यांनी हे सांगितलं. काय सांगितलं? एखाद्या सजीवाला अवतीभोवतीच्या वातावरणाचा अंदाज जितका जास्त, आलं की नाही, मी सारखी सांगते त्याच्यावर. माझ्या आजूबाजूला काय चाललंय, हा अंदाज माझा जेवढा जास्त, ही जाणीव माझी जेवढी जास्त, तेवढी मी जास्त वर्ष जगणार आहे.
एखाद्या सजीवाला अवतीभोवतीच्या वातावरणाचा अंदाज जितका जास्त आणि अचूक येतो तितका तो जिवंत राहण्याची शक्यता वाटते. मग आपल्याला ग्रुप मधला तरी अंदाज घेता येतो का? आपण ग्रुप मधला सुद्धा अंदाज घेत नाही. किती वेळा सांगितलं ग्रुपवर काय टाकायचं, आधी काय चाललंय वाचा, मग टाका. नाही. साधं तुम्हाला सांगते आता हे शिबिराचं मी सांगतेय. एक मला तिथे फार्म हाऊसला असल्यामुळे नेटवर्क नव्हतं. मी जे टाकलं तुमची नक्षत्र प्लांट एक 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 सारखी सांगते, अरे अल्टरनेटिव्ह प्लांट आहे बघा, अरे अल्टरनेटिव्ह प्लांट आहे बघा. कोणीही बघितलं नाही अल्टरनेटिव्ह प्लांट. परत आज विषय काढला. एक दोघींचे प्लांट मिळत नाहीयेत तिथे लावलेले. म्हणून माझी धडपड चाललीय की यांनी अल्टरनेटिव्ह प्लांट बघावा. मग तिथे असल्यावर मी काही हे करू शकणार नाही. माझा वेळ एवढा होणार नाही. तुमचं पण तुम्ही करून आलं पाहिजे ना. म्हणून मी परत लिस्ट टाकली. त्यात फक्त अमृता मॅडम, म्हणजे अमृता मॅडम जिथे तिथे त्याच असतात. याला एज्युकेशनचा काही संबंध नाहीये, लक्षात ठेवा. या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. हा ऍटिट्यूडचाच प्रश्न येतो. मग त्याच्यामध्ये त्यांनी फक्त लिहिले अल्टरनेटिव्ह प्लांट. मी दिलाय चार्ट. चार्ट दिलाय मी, ते पण काम मी केलंय. बाकीच्यांचं परत तेच सुरू झालं. मग त्यांना मी लगेच सांगितलं अमृता मॅडमने तुमचे दोन्ही आहेत. मग त्यांनी लगेच लिहिलं मी खूप वापर करणार आहे, मी हे करणार आहे. की दुसऱ्यांना हलवलं असेल. अरे हे महत्वाचं आहे बरं का. अजून दोघींनी काही लिहिलेलं नाहीये त्याच्यात. मग बस मी काय करणार नाही. तुमचं नाही प्लॅन दुसरं तुम्ही अल्टरनेटिव्ह लिहित नाही. कोणी हिंदीतनं टाकतंय, कोणी इंग्लिश मधनं. आपल्याला तर समजलं पाहिजे ते काय. मला तर काही कळत नाही हिंदी इंग्लिश. मराठीतनं आपण बघितलं पाहिजे ना. इंटरनेटवर गुगलवर टाकलं की सगळं येतं. मराठी वर्ड येतो, इंग्लिश वर्ड येतो. मग आपलं प्लॅन्ट आहे का नाही तिथे आपण बघितलं तर ती नक्षत्र सेवा होणार आहे. म्हणजे मला असं वाटतं की किती एकेका गोष्टीला मला इतकं राबावं लागतं ना. म्हणजे सजगता नाही, अवेअरनेस हे सगळं शिकवून झालंय. पण नाही होत. आणि मग काय अवतीभोवतीचं वातावरणाचा अंदाजच नाही तर काय जिवंत आपण राहण्याची वाढणारी शक्यता. तितका तो जिवंत राहण्याची शक्यता वाढते. केव्हा? आजूबाजूचा अंदाज तर आला पाहिजे, वातावरणाचा अंदाज. आणि वातावरण म्हणून सांगते मी आता. इंटरनेटचं रेकॉर्डिंग चाललंय का बंद करते? मी रेकॉर्ड तुमच्या सारांश लेखनासाठी करते. कारण जेवढं माझं आटापिटात चाललंय की या पुस्तकातलं महत्वाचं सांगावं तेवढं तुमचं सारांश लेखन डायरीत तुमच्या गेलं पाहिजे. एक 4 लोक तरी हे पेरलं पाहिजे. मी जे सांगितलं ते पेशी वेगळ्या वेगळ्या कामं तयार करतात. उदाहरणार्थ लिव्हरच्या पेशींना लिव्हरचं काम दिलंय त्यामुळे त्याच लिव्हरच्या पेशी तेच तयार करणार. समजा हृदयाचं आहे, हृदयाच्या पेशी त्याच काम करणार. आता मी अजून काही वाचलं. समजा हृदय इम्प्लांट केलं दुसऱ्यांना, एखाद्याला हृदय दिलं. आता सुरू झालंय हृदय पण बदलायला यायला लागले, लिव्हर पण. तर याच्यामध्ये समजा ड्रंकर असेल, दारू पिणारा, तर ज्याला ते दिलं जातं तो तसाच वागू लागतो. मग एका स्त्रीला झालं ती ड्रिंक मागायला लागली आणि कळलं नाही ही काय ड्रिंक मागते, हिला तर कधी ड्रिंक आवडायचं नाही. आणि मग लक्षात आलं की हे ड्रंकरचं बसवले किंवा वॉटेवर काय. ते आपण वाचलंय बघा माग कुठल्या तरी याच्यात, मला नाही आठवत. पुस्तकातच वाचलंय ते. तर हे होतं. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं अवयव सुद्धा सगळ्या स्मृती पेरून ठेवतात, साठवून ठेवतात. मग त्या अवयांना सुद्धा स्मृती आहेत. आणि आपल्या अवयात मागच्या जन्मांच्या सुद्धा स्मृती साठवलेल्या आहेत. हे सगळं क्लिन्झिंग आपल्याला करायचं आहे. करतच आहो पण अजून डीप मध्ये जाऊन करायचंय. मग हे जसं एकेका अवयवात पेरलेलं आहे, मग लिव्हरच्याच सेल प्रोड्यूस करणार, हृदयाच्याच, हे देऊन ठेवलंय पेशींना काम. पण आता सायन्सनी असंही सिद्ध केलंय आपले अवयव सुद्धा आपण रिजनरेट करू शकणार. हे सुद्धा मी घेतलंय ह्याच्यामध्ये मॅनिफेस्टेशन बियॉन्ड असेन्शन का आधी अजून कुठल्या कार्यक्रमात हे सगळं तुम्हाला सांगितलंय, डिटेलमध्ये सांगितलंय. म्हणजे आता ती पालीची शेपटी तुटली तर पाल कशी शेपूट तयार करते, काय काय प्राणी कसे तयार होतात लगेच, तसं आपल्याला ॲबिलिटीज आलेली आहे. आणि आपल्या साधकांमध्ये प्रूफ्स आहेत, लक्षात घ्या.
आपल्या मेडिटेशननी हे सुद्धा रिजनरेशन केलेलं आहे. म्हणून माझाही विचार चाललाय खरं, की पिरामिडला आता जे 5 दिवस येतील, कोणाला असेल ना तर ते ब्लड टेस्ट करून बघाय. म्हणतात ना 20 मिनिटात ब्लडचे घटक बदलतात पिरामिड मधील ध्यानाने. कोणी तयार असेल तर तेही करून बघायला काही हरकत नाही. तर असं मला वाटतंय. बघू आता ते कसं, एक विचार मनात येऊन गेला, नाही तर कधीतरी प्रयोगाला जे विलिंग आहेत त्यांना बोलून करता येईल. 20 मिनिटात ब्लड घटक बदलतात पिरॅमिड मध्ये बसल्यावर. तर हे सगळं आपण जोवर प्रयोग करत नाही, आपण बघत नाही, तर जास्त लगेच मानायचं नाही. पण अभ्यास आहे केलेला. तर या गोष्टी, तर इथे आपले अवयव सुद्धा आता रिजनरेट होणार आहेत. ती ॲबिलिटी डेव्हलप झालेली आहे आपल्याला, या येणाऱ्या ऊर्जेने, या येणारे चेतनेने, कॉन्शियसनेसने. आपण जी बेज पेरू आपल्या ह्याच्यात ती, तर हे सुद्धा सुरू झालेलं आहे. आपल्याच साधकांचं उदाहरण आहे. तर हे लक्षात घ्या. या प्रक्रियेमुळे वेगवेगळ्या पेशींना शरीराचे वेगवेगळे अवयव निर्माण करण्याची क्षमता प्राप्त झाली. लेमार्कने डार्विनच्या 50 वर्ष आधीच आपला सिद्धांत मांडला होता आणि उत्क्रांतीच्या प्रक्रियेबाबत त्याची मते डार्विन. आता डार्विनची उत्क्रांतवादी थेअरी सगळी डुबली. आपण जे शिकलो तो सगळा कचरा होता. बंद करते रेकॉर्डिंग. मी काही बोलतीये, काही म्हणजे भेदक सगळी स्फोटक बोलतीये. धन्यवाद सगळ्यांना.